PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवर पोस्ट केलेल्या सर्व कथा या कॉपीराईट ॲक्टमध्ये समाविष्ट आहेत. कृपया कोणीही कॉपी करू नये. करूया आता कथेला सुरुवात. कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग 2. मला रडविली करून स्वतः हसतोयस हां? वा, हे छान आहे. डोळ्याला रुमाल लावत सानिया बोलली. आणि मला इथूनच दुसरी गाडी करून दे, मी रिटर्न जाते. तू ये मुलगी वगैरे बघून. कुठेतरी दुसरीकडे बघत सानिया म्हणाली. झालं तुझं बोलून की अजून काही राहिलं आहे? आणि तुला ऐकायचे नसेल तर ड्रायव्हरला बोलावून घेतो इथे कार घेऊन, मग तू जा परत. मी जातो गावी. यशही रागात बोलला. सानिया सटपटली. यशला आपण जास्तच बोललो याची जाणीव तिला झाली. ती थोडी शांत झाली. यशजवळ जात त्याला घट्ट मिठी मारली. यश, खरंच तू लग्न करणार आहेस का? तिचे तपकिरी डोळे त्याच्या डोळ्यात मिसळत म्हणाली. हो, 100% करणार आहे. पण तू आधी पूर्ण ऐकून घेतलेस तर मी पुढचं सांगेन. तिला मिठीतून दूर न करता यश बोलला. बरं, ऐकते. सांग काय ते. सानिया, खरं तर माझ्या आयुष्यात वाईफ म्हणून तू हवी आहेस. 1 वर्ष झाले मी खूप वेळा तुला लग्नाचे विचारले, पण तुझा ठाम नकार आहे. काय तर तुला लग्न पद्धतीवर विश्वास नाही. लग्न टिकत नाहीत. मग मी काय करू? आईबाबांचा मी एकुलता एक मुलगा, एवढा मोठा कारोबार. त्यांनाही वाटते माझं लग्न व्हावं. अजून एक मेंबर आमच्यात यावा. जर तुझा होकार असता तर तुलाच त्यांची सून म्हणून उभे केले असते. पण तू तुझा हट्ट सोडत नाही आहेस आणि मला तुला सोडायची नाही आहे. म्हणून मग मी एक विचार केला आहे. विचार? कसला विचार? सानिया प्रश्नार्थक चेहरा करत बोलली. सांगतो. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ऐक. मी आईबाबा जी मुलगी दाखवणार आहेत ती मुलगी बघणार आणि खरंच ती तशीच असेल तर माझा होकार देणार. हे लग्न केवळ मी आईबाबांच्या समाधानासाठी करणार आहे. त्या लग्नात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. जेवढं शक्य तेवढं तिला गावीच ठेवीन. शहरात आणणार नाही, कारण शहरात माझी मानस बायको आहे. स्वतःच्या वाक्यावर हसत यश बोलला. म्हणजे तो आईबाबांना फसवणार आणि ती मुलगी, तिचीही फसवणूक होणार ना? सानिया म्हणाली. अगं, मी कुठे फसवतोय कोणाला? रीतसर लग्न तर करतोय. बिझनेस बघायचा आहे तर बाबांना ती इथे राहून मदत करेल. महिन्यातून एकदा जाईन मी गावी, बस. कारण मला तुझ्या माझ्यात तिसरं कोणीही नको आहे. आय रिअली लव्ह यू सानिया. तुला हे पटत नसेल तर तू लग्नाला हो म्हण, यश निर्वाणीचं म्हणाला. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. मग सानियानेच पुढाकार घेतला. हनी, आय एम सॉरी. मी तुझ्यावर ओरडले, रागवले. तू इतकं प्रेम करतोस माझ्यावर, खरंच काय बोलू सुचत नाही आहे. हो, मला लग्न नाही करायचे आहे, कारण माझ्या मम्मा पप्पांना भांडताना, एकमेकांच्या अंगावर धावून जाताना मी खूप वेळा पाहिले. ते भांडताना मी खूप रडायची, पण माझ्याकडे त्यांचं लक्ष नसायचे. नंतर तर डिवोर्स झाला आणि माझी कस्टडी कोणाकडे मिळावा म्हणून ह्याच्यात वाद सुरू झाले. शेवटी माझं पालनपोषण माझ्या आजींनी केले. मम्मा पप्पा आपल्या आपल्या वाटेने निघून गेले. मला नाही माहीत ते कुठे आहेत, काय करतायत. लग्न करून जर ते मोडायचेच आहे तर लग्न का करा? त्यापेक्षा ज्यावर प्रेम करतो त्याची आयुष्यभर साथ द्या. म्हणून मला लग्न नाही करायचे आहे. सानियाचा आवाज जड झाला. इट्स ओके डिअर, पण माझाही नाईलाज आहे. शेवटी आपली संस्कृती लग्नालाच मान्यता देते. आपल्या ज्या परंपरा आहेत त्या निभवायला हव्यात ना. मग लग्न करेन, पण ते त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नाही. तूच माझ्या आयुष्यात कायम असशील. यश म्हणाला. पण तिचं काय? ती हे मान्य करू शकेल? व्हॉट डू यू मीन? मान्य करू शकेल? अगं, आपलं रिलेशन थोडंच तिला सांगायचं आहे. ते तर आपणच कॅरी करणार आहोत. आणि तिला कधी समजलं नाही, पटलं तर ती आपल्या वाटेने जायला मोकळी. सिम्पल, यश म्हणाला. तर मॅडम, आता तरी राग गेला का? तुम्ही माझ्यासोबत आहात ना? यश खाली झुकत बोलला. येस माय स्वीटहार्ट, मी कायम तुझ्याबरोबर आहे. सानियाने त्याच्या गालावर किस केले आणि त्याला मिठी मारली. फक्त गालावरच का? यशने हसून विचारले. चुप, हे सगळं शहरात, इथे नाही. चल निघूया आता, संध्याकाळ होत आले, सानिया म्हणाली. चल, आता आता अजून 40 मिनिटे, मग घरी. यश तिला कारचे दार उघडून देत बोलला. सानिया आत बसली आणि यश ड्रायव्हिंग सीटवर बसला. येस, लेट्स स्टार्ट. यशने चावी फिरवली. क्रमश.
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणीही कॉपी करू नये, अन्यथा कारवाई होईल. नक्की चॅनलला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब.